कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बरंच काही सांगून जातात. आपल्याला वाटतं आपल्या घरात आपल्या मिस्टरांचं लक्ष नाही, आपण आपल्या भ्रमात असतो, पण असं कधीच नसतं. काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. तर आज गार्डनमध्ये सकाळी काम चालू होतं आणि एवढे सारे मच्छर चावत होते. आता ते काम बंद केलं आणि घरात येऊन नाश्ता बनवला. आज नाश्ता सिंपलच होता, शेवया बनवल्या होत्या. तर शेवया बनवून झाल्या होत्या. छान असं तूप टाकलं, साखर टाकली आणि वरनं गरम असं दूध टाकलं. चला आजचा नाश्ता झाला. आणि त्याच्यानंतरनं संडेचं एक काम वाढलेलं असतं, म्हणजे या बेडखाली ना साफसफाई करायची. कारण 8 दिवसाला साफ केलं तरच बरं, नाही तर ना मुलं एवढी खराब करतात. ते झाल्यानंतर गहू उन्हाला लावायचे होते, ते लावून घेतले. आणि आता सांगायची गोष्ट म्हणजे आज मिस्टर बाहेर गेले होते आणि त्यांनी ना घरात अशा काही वस्तू आणल्या ना, ते बघून ना खरंच असं वाटलं की किती छोट्या छोट्या गोष्टींवर यांचं लक्ष असतं. आता हा जो काही थोडाफार बाजार आहे ना, तो काही मी त्यांना आणायला सांगितलं नव्हता, त्यांचं तेच मनाने घेऊन आले होते. आणि हा रियांशला पंप आणलेला. तर रियांच्या सायकलची सारखी हवा जाते, नाहीतर पंक्चर तरी होते. आता हा दिराला टी शर्ट आणलेला. आणि हा ग्लास कोणाला आणला असेल असं तुम्हाला वाटते, तर हा ग्लास आणला होता लाडक्या लेकीसाठी. तर बघा किती छान ग्लास आणलाय ना. आणि टी शर्ट आणल्या लगेच लेकीला घालून बघितला. लेक ही त्यांची जाम खुश झाली. आता बाहेर गेलेत आणि फ्रूट नाही आणलं असं कधीच होत नाही. तर आज मजाकमध्ये मी त्यांना म्हणलं की मला हे आज कामाचा खूप कंटाळा आलाय, आता स्वयंपाक बनवायचा नाही मला. तर लगेच पार्सल घेऊन आले. फक्त आता चपात्या बनवायच्या होत्या. आणि मुलांना एखादी नवीन वस्तू आणली आणि त्यांनी ती खोलून बघितली नाही, असं कधीच होत नाही. तर असं छोट्या छोट्या गोष्टीवरने आपल्या मिस्टरांचं लक्ष असतं. आपण आपल्या भ्रमात असतो, त्यांचं कोणत्याच गोष्टीवर लक्ष नाही. चला तर आजच्यासाठी एवढंच. बाय.